महायुतीच्या जागा वाटपाबाबत दिल्लीमध्ये आज रात्री बैठक। देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, एकनाथ शिंदे, अजित पवार यांची अमित शहा आणि जेपी नड्डांसोबत चर्चा। अंतिम निर्णयाची शक्यता। भाजप नेतृत्वाकडून राज्यामधल्या भाजप खासदारांच्या कामांचा सर्वे। भाजपच्या डझनभर खासदारांचा स्ट्राइक रेट समाधानकारक नसल्याचं समोर। स्ट्राइक रेट कमी असलेल्या खासदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता। दक्षिण मुंबईच्या जागेवर शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच। दक्षिण मुंबईची जागा सोडा, भाजपचा आग्रह तर शिवसेनेचा नकार। भाजपकडून नार्वेकर आणि लोढांचं नाव चर्चेत। नाशिकमध्ये उद्या मनसेचा 18वा वर्धापन दिन सोहळा। काळाराम मंदिरामध्ये राज ठाकरेंच्या हस्ते आरती। अमित ठाकरेंनी केली सपत्नीक पूजा। काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीमध्ये 130 जागांवर चर्चा झाल्याची माहिती। तीनही पक्षांची फायनल यादी तयार असल्याची वडेट्टीवारांची माहिती, तर पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता। कटकारस्थान करणाऱ्या भाजपसोबत यापुढे जाणार नाही, संजय राऊत यांचा निर्धार। लवाद म्हणून बसलेले गृहस्थ चोर मंडळाचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर टीका। नितीन गडकरी आमचे ज्येष्ठ नेते, त्यांचं कर्तृत्व मोठं। संजय राऊतांसारख्या घरगड्यांना चिंता करू नये, भाजपचं संजय राऊत यांना ट्विटद्वारे प्रत्युत्तर। चार वर्षांपासून रखडलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारांना अखेर मुहूर्त। मंगळवारी भव्य दिव्य सोहळ्यामध्ये पुरस्कार वितरित। राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणून सुधा मूर्तींची राज्यसभेवर निवड। पंतप्रधान मोदींची ट्विट करून माहिती। देशातल्या इन्फ्लुएन्सर्सचा केंद्र सरकारकडून सन्मान। पंतप्रधानांच्या हस्ते नॅशनल क्रिएटर्स अवॉर्ड। ऑनलाईन क्रिएटिव्हिटीची केंद्राकडून दखल। घरगुती सिलेंडर 100 रुपयांनी स्वस्त। महिला दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींचं गृहिणींना गिफ्ट। ट्विट करून मोदींची घोषणा। महाशिवरात्रीनिमित्त महाराष्ट्रासह देशभरातील शंकराच्या मंदिरांमध्ये भाविकांची मांदियाळी। शिवमंदिरं आकर्षक फुलं आणि विद्युत रोषणाईने सजली। देशभरात महाशिवरात्रीचा उत्साह। ज्योतिर्लिंग आणि शिवमंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी। हर हर महादेवच्या घोषणा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।